हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. 7 एप्रिल इसवी 30 बायबल अभ्यासकांनी सुचविलेली ही एक तारीख की ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरती प्राण सोडून संपूर्ण जगासाठी आपल्या जीवनाचं बलिदान केलं. अशा प्रकारचा हा जो दिवस आहे, तो दिवस शब्बात दिवसाच्या अगोदरचा दिवस होता. तो मोठा शब्बात होता. ह्या सगळ्या मजकुरावरून तो शुक्रवारचा दिवस होता हे निश्चित करण्यात आलं. आणि मग शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचं सातत्याने स्मरण करण्याची परंपरा ख्रिस्त सेवेमध्ये रूढ झाली. आज ह्या शुक्रवारला गुड फ्रायडे असं नाव देण्यात आलेलं आहे. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस साजरा केला जात असताना आपण त्याला गुड फ्रायडे का म्हणावं? त्याला 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे येशूचं मरण हे सर्वसाधारण माणसाच्या मरणासारखं नव्हतं. माणूस कधी नैसर्गिक मरण स्वीकारतो, कधी एखादा अपघाती मरण येत असतं, एखाद्या आजारपणामुळे मरण येत असतं, किंवा वृद्धत्वामुळे माणूस मरणाला सामोरा जात असतो, किंवा उदात्त हेतूसाठी सुद्धा मरण स्वीकारत असतो. देशासाठी, धर्मासाठी शहीद, हुतात्मे, रक्तसाक्षी होणारे बरेचसे मानव ह्या जगात होऊन गेलेले आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मृत्यू आहे, त्या मरणामध्ये संताची उत्पत्ती होती, धर्माची प्रगती होती. त्या मरणामध्ये सार्वकालिक जीवनाचा उगम होता. त्याच्या मृत्यूमुळे आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडला गेला. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे 4 चौघांसारखं मरण नव्हतं. ते मरण माणसाच्या जीवनाला तारण प्राप्त करून देणारं मरण होतं. म्हणून येशूच्या मरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तपासण्याचा आजचा दिवस. गुड फ्रायडेच्या दिवशी आपण चिंतन करत असतो येशूच्या मरणावरती. आणि हे चिंतन करत असताना 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आपण करत असतो. पहिली महत्त्वाची गोष्ट की गुड फ्रायडेच्या सकाळी क्रूसाची वाट चालली जाते. इतर सर्व दिवसांच्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीपेक्षा ही भक्ती वेगळी असते. बऱ्याच वेळेला लांब दूरवरून प्रवास करत चर्चपर्यंत येणारे भाविक आपल्याला दिसत असतात, किंवा गावात संपूर्ण परिसरामध्ये क्रूसाच्या वाटेची भक्ती आयोजित केली जाते. प्रत्येक स्थानानंतर गायन केलं जात असतं, किंवा प्रत्येक स्थानानंतर विशेष अशा प्रार्थना केल्या जात असतात. म्हणून हा दिवस गुड फ्रायडे येशूच्या मरणाची आठवण करून देणारा दिवस, त्याच्याबरोबर क्रूसाची वाट चालण्याचा दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. येशूने देखील सकाळच्या सत्रामध्ये ही क्रूसाची वाट चालली असेल, त्यामुळे तो दुपारी 12च्या आत काल्वरीच्या टेकडीवरती पोहोचला असेल, ही भावना त्याच्या मागे दडलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की संध्याकाळी 3 वाजेपासून कधीही गुड फ्रायडेचा विधी साजरा केला जात असतो. आणि ह्या विधीमध्ये एकूण 3 भाग जे आहेत, ते 3 भाग आपल्याला येशूच्या मरणावरती सखोल चिंतन करण्यासाठी पाचारण करत असतात. पहिला भाग असतो प्रभू शब्दविधी. त्या प्रभू शब्दविधीमध्ये यशाया संदेष्टाच्या पुस्तकातील दुःखाचा प्रसंग म्हणजे प्रभू परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग अध्याय 52 आणि 53 मधून वाचला जात असतो. कशा प्रकारे त्याला शोभा नव्हती, त्याला रूप नव्हतं, लोक त्याच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे की त्याने आपल्या दुःख सहनाच्या काळामध्ये परमेश्वराकडे आर्त अशी किंकाळी केली, प्रार्थना केली, आणि त्याच्या सद्भक्तीमुळे ती ऐकण्यात आली, असं इब्री लोकास पत्रामधून आपण ऐकत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या भागाकडे आपण वळत असतो. तत्पूर्वी ह्या वाचनानंतर
शुभवर्तमानामध्ये आपण येशूचं दुःख सहन ह्यावरती चिंतन करत असतो आणि मग श्रद्धावंतांच्या प्रार्थना एकूण 10 हेतूंसाठी विशेष अशा प्रार्थना केल्या जात असतात. त्यानंतर दुसरा भाग आहे क्रूसवंदना. त्या दिवशी साक्रामेंत नसतं. साक्रामेंताची जागा क्रूसाने घेतलेली असते, म्हणून क्रूसाला आराधना देण्याचा हा दिवस असतो. आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात आपण सहभागी होत असताना त्याची परिपूर्ती म्हणजे ख्रिस्त शरीर स्वीकारणं. त्याद्वारे येशूशी आपण एकरूप होत असतो. गुड फ्रायडेचा दिवस अशा प्रकारे साजरा केला जात असतानाच बऱ्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा मृतदेह क्रूसावरून काढला जात असतो आणि त्याची मिरवणूक काढली जात असते, त्याला वंदना केली जात असते. एवढं गांभीर्य ज्या दिवसामध्ये दडलेलं आहे तो गुड फ्रायडेचा दिवस खऱ्या अर्थाने गुड आहे, कारण त्यामध्येच परमेश्वराची मोठी तारण योजना पूर्णत्वास गेलेली आहे. यंदाच्या गुड फ्रायडेमध्ये अतिशय भक्तिभावाने आणि उपवास व प्रार्थना करून सहभागी होऊया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.